डोसे बनवायसाठी मी इथे 3 वाटी तांदूळ घेते आहे. त्यामध्ये 1 वाटी उडदाची डाळ घालून घेतली आहे आणि अर्धा वाटी इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. हे आपण आता छान धुवून घेऊयात. आता आपण हे 4 ते 5 तास भिजत घालूयात. ते आपली डाळ आणि तांदूळ छान भिजलेली आहे. आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊयात. म्हणजे मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरला डोशाचं. आता आपण याला 4 ते 5 घंटे जरा पॅक करून ठेवूयात, म्हणजे आपलं हे बॅटर छान फुललेलं होऊन जाईल. तर आपलं बॅटर 4 ते 5 तास मी आंबवण्यासाठी ठेवलं होतं. बघू शकता किती छान झालेलं आहे, फुललेलं आहे आणि छान त्याला अशी जाडी आलेली आहे. त्यानुसार मीठ घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यामध्ये आलं, लसूण आणि जिरे वाटून घेतलेलं आहे, ते मी ॲड करून घेते आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहे आणि मॅश करून घेऊयात व्यवस्थित. त्यामध्ये आता अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर हे घालून घेऊयात. व्यवस्थित मिक्स करूयात. बटाटा यामध्ये घालून घेऊयात. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊयात. सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ घालून घेऊयात. आपली भाजी रेडी झालेली आहे. बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. इथे मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे, त्यावर आपण पाणी घालून बघूयात. गरम झालेला आहे तवा आणि त्याला व्यवस्थित टिश्यू पेपरनी किंवा कॉटनच्या कापडाने व्यवस्थित आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि आपलं बॅटर आता त्यावर घालून घ्यायचं आहे डोशाचं आणि हे व्यवस्थित फैलवून घ्यायचं आहे, पसरवून घ्यायचं आहे बंद. आणि आपल्याला हा तवा जो आहे हा चारी कोपऱ्याने व्यवस्थित फिरवून घ्यायचा, म्हणजे आपल्या काण्या कोपऱ्याने हा व्यवस्थित झाला पाहिजे डोसा. सगळ्या कॉर्नरने व्यवस्थित झाला पाहिजे. यावर आपल्याला बटर किंवा तेल थोडं ॲड करून घ्यायचं आहे. आता जी बटाट्याची भाजी आपण केलेली आहे अशी व्यवस्थित लावून घेऊयात आणि आपला डोसा फोल्ड मारून घेऊयात. बघू शकता कसा आपला डोसा क्रिस्पी झालेला आहे. बघा आपला डोसा कसा छान झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.